जय महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय. तुम्ही ते वाचू शकता. ICICI बँकेकडनं हे अपडेट आलंय आणि ऑफिशियल यांच्या करिअर साईटवर घेऊन आलोय. www.iciccariers.com ऑफिशियल वेबसाईट आहे. Naukri.com वगैरे अशी कुठलीही थर्ड पार्टी वेबसाईट नाही आहे. हे यासाठी सांगतोय कारण की अनेक जणांचे कमेंट्स असतात की तुम्ही ही जी माहिती सांगताय ती खरी आहे का, तर ही 1001% खरी आहे कारण की यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून अपडेट आलाय. आणि ते बघा भरपूर साऱ्या जॉब व्हॅकन्सी असणार आहे, पण त्यातल्या त्यात तुम्हाला इथे अप्रेंटिसशिप करायची आहे, तर त्याची माहिती तुम्हाला देतोय. अगदी सोपं काम असणार आहे. याचा फायदा असा आहे की अप्लाय करण्यासाठी कुठलीही फी नाही आहे, त्यानंतर कुठलीही एक्झाम नाही आहे. जस्ट तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. फॉर्म कसा भरायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. फॉर्म भरल्यानंतर ICICI बँकेसोबत तुम्ही काम करू शकताय. सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत बघायला मिळेल, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण की नवीन नवीन बिझनेस आयडिया, वर्क फ्रॉम होम जॉब, त्यानंतर जॉब अपडेट अशा अनेक साऱ्या अपॉर्च्युनिटीज आणतोय. इथे बघा 50,000 प्लस इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आहे. इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय आणि खूप भारी जॉब असणार आहे. तुमच्या स्किल्सनुसार जे पण शिक्षण झालंय त्यानुसार तुम्ही इथे अप्लाय करू शकता आहात. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, ICICI बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर इथे बघा अप्लाय फॉर द अप्रेंटिसशिप यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक टाकून देईल, तिथे सगळी माहिती तुम्हाला वाचायला मिळेल, प्लस अप्लाय करायची लिंक सुद्धा मिळून जाईल. तर बघा अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन फॉर्म आहे हा, पण नेमका अप्रेंटिसशिप कशी असणार आहे त्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. बघा सगळ्यात पहिला एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तर तुमचं एज्युकेशन काय पाहिजे, ग्रॅज्युएशन फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी अँड इन्स्टिट्यूट, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालंय इन एनी स्ट्रीम. अनेक जणांचं म्हणणं असतं की आमचं कॉमर्स झालं नाही, तर कॉमर्सची काय आवश्यकता नाही आहे. एनी स्ट्रीम, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, फार्मसी जरी तुमचं झालंय, म्हणजे ग्रॅज्युएट तुम्ही आहात तर तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. त्यानंतर ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग, इथे आपल्याला ट्रेनिंग दिली जाणार आहे. म्हणजे ICICI बँकेमध्ये कसे कामं चालतात, बॅकएंड कसं असतो, त्यांना सपोर्ट प्रोव्हाइड करायचा, अशा प्रकारचं हे काम असतं. आणि हे ड्युरेशन असणार आहे 1 इयर, म्हणजे 1 वर्षाची ही अप्रेंटिसशिप असणार आहे, ज्यामध्ये आपल्याला शिकवलं जाईल काम कसं करायचं आणि त्यासोबत आपण हे काम करणार आहोत. आणि त्याचा मोबदला सुद्धा आपल्याला मिळणार आहे. किती मिळणार आहे, तर दर महिन्याला 9,000 रुपये प्रति महिना आपल्याला इथे स्टायपेंड मिळणार आहे. अनेकांना वाटेल हे कमी आहे. यस, कमी आहे, पण तुम्हाला जर जॉबच लागत नाही आहे, तुमच्याकडे काही स्किल्स नाही आहे, तुमच्याकडे काही सर्टिफिकेट नाही आहे, तर ICICI बँकेचं हे अप्रेंटिसशिप तुमच्यासाठी खूप जबरदस्त असणार आहे. कारण की तुम्ही हे 1 वर्षभर काम करताय, महिन्याला 9,000 रुपये जरी कमवताय, तरी नेमका बँकेमध्ये कशा प्रकारचं काम चालतं याचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे, अनुभव तुम्हाला मिळणार आहे. मग वेगवेगळ्या ज्या पतसंस्था असतात, बँका असतात, त्यामध्ये तुम्ही इझिली जॉब मिळू शकताय. आणि या सर्टिफिकेटच्या बेसिसवर अनेक साऱ्या फायनान्स कंपन्या आहेत, त्यामध्ये सुद्धा तुम्ही जॉब मिळू शकतात, हाय सॅलरी मिळू शकतात. त्यामुळे भलेही 9,000 कमी वाटत असेल, पण नॉलेज मिळतं आहे, शिकायला मिळतं आहे, अनुभव मिळतो आहे, त्यामुळे नक्की तुम्ही हे ट्राय केलं पाहिजे. आता यासाठी मॅक्झिमम एज क्रायटेरिया 28 आहे, म्हणजे 18 तुमचं वय आहे, 18 ते 28 तुम्ही या दरम्यान असाल तर अप्लाय करू शकताय. ओके, आता नेमका फॉर्म कसा भरायचा, तर फॉर्म भरणं अगदी सोपं आहे. सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं नाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख, इथून बघा तुम्हाला तुमची जन्मतारीख जे पण असेल, वय कोणतं आहे, म्हणजे कुठल्या इयरला तुमचा जन्म झाला आहे ते सगळं तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर डेट काय हे सगळं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे, परमनंट ॲड्रेस. त्याच्यानंतर तुमचं फादरचं नेम म्हणजे वडिलांचं नाव, ईमेल ॲड्रेस टाका, योग्य ईमेल ॲड्रेस टाका. कारण की अप्रेंटिसशिपसाठी जेव्हा तुमचं सिलेक्शन होतं किंवा पुढची जी प्रोसेस असणार आहे त्यासाठी तुम्हाला मेल येणार आहे, त्यासाठी मेल ID असणं आवश्यक आहे. आता अनेक जण म्हणतील ही अप्रेंटिसशिप कुठे असते, तर त्याची पण माहिती तुम्हाला देतोय. त्याआधी फॉर्म भरणं कसं शिकून घ्या. त्यानंतर करंट होम स्टेट कोणतं आहे, मग तुम्ही ज्या स्टेटमध्ये असाल त्या स्टेटमध्ये तुम्हाला इथे मिळते. जसं की मी ते महाराष्ट्र टाकलं, मग महाराष्ट्रामध्ये समजा मी राहतोय पुण्यामध्ये किंवा नाशिकमध्ये किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये, मग त्या ठिकाणी पण ICICI बँकेचे ऑफिसेस असतात, बॅक एंड टीम्स असतात, तर तिथेही आपल्याला अप्रेंटिसशिप अपॉर्च्युनिटी मिळते. मग त्यामुळे तुम्ही ज्या पण जिल्ह्यामध्ये राहतात त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला ही अप्रेंटिसशिप मिळू शकते. आणि तुम्हाला जर दुसरीकडे पाहिजे तर दुसरीकडे पण मिळू शकते. इथे लोकेशन मेन्शन कुठेच केलं नाही आहे, पण मी ज्यांचे अप्रेंटिसशिप केलं आहे त्यांनी आपल्याला ऑलरेडी सांगितलं आहे, त्यांचा अनुभव मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला पाहिजे तर तुमच्या जिल्ह्यात मिळून जाते, शहरात मिळून जाते, किंवा मग यांच्या
त्याच्यानुसार तुम्ही जिथे पाहिजे तिथेही अप्रेंटिसशिप घेऊ शकताय. ओके, त्यानंतर तुमचं परमनंट होम स्टेट कोणतं आहे, जे की आपलं महाराष्ट्राचं आहे, तर इथे महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं एज्युकेशन काय झालं आहे, मग कुठल्या युनिव्हर्सिटीतून झालं आहे, जसं की पुणे युनिव्हर्सिटी झालं आहे, कुठल्या बोर्डमधून झालं आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. कॉलेजचं नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. कुठला कोर्स तुम्ही केला आहे, इथे बघा एनी ग्रॅज्युएट आहात, डिप्लोमा झाला आहे, CA आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहात, ऑदर आहात, 10th पास आहात, 12th पास आहात, जे पण तुमचं इथे असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची हायेस्ट डिग्री किंवा हायेस्ट क्वालिफिकेशन काय आहे, इथे ग्रॅज्युएशन जरी मागितलं असेल तर काही काही जणांचं CA झालेलं असू शकतं आहे, अनुभवासाठी तुम्ही हे काम करू शकताय. किंवा तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे तर तुम्हाला हायेस्ट डिग्री इथे मेन्शन करायची आहे. त्यानंतर इथून तुमच्या मोबाईलमध्ये जे पण तुमचं सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला फोटो काढून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे, अटॅच करायचं आहे. पासिंग सर्टिफिकेट मग ग्रॅज्युएशनचं असू शकतं आहे, जी पण हायेस्ट डिग्री आहे त्याचं तुम्हाला इथे ॲड करायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर इथे वर्क एक्सपिरियन्स विचारला आहे, म्हणजे तुमच्याकडे काय अनुभव आहे. अनुभव असेल तर येस करा, कारण की वेगवेगळ्या इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटीज म्हणतोय. इथे बघा छोटे मोठे कामं असतात, ते जर तुम्ही केले असेल, इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी आहे, तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे, तर नक्की ते मेन्शन करा, कारण की मिळणं सोपं जातं. जर अनुभव ऑलरेडी तुमच्याकडे आहे तर समोरच्याला वाटतं एक्सपिरियन्स बनत आहे, काम चांगलं करेल, त्यामुळे तुम्हाला इथे ऑपॉर्च्युनिटी जास्त मिळतात. इथे एक्सपिरियन्स नसला तरी चालणार आहे, कारण की ऑलरेडी हा जॉब नाही आहे, हे काय आहे अप्रेंटिसशिप आहे आणि अप्रेंटिसशिप तुम्हाला इझिली मिळते, तर इथे नो करायचं आहे. त्यानंतर काइंडली सिलेक्ट द इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, किती आहे तर फ्रेशर्स तुम्ही ते टाकू शकताय आणि काही एक्सपिरियन्स असेल तर जेवढं पण आहे तेवढं तुम्ही ते टाकू शकताय. ओके, तुमच्यावर आहे, तुमचं जे पण असेल ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रिफर्ड लोकेशन आहे, तिथे बघा लोकेशन कुठलं पाहिजे तुम्हाला, व मुंबई आहे, जयपूर आहे, हैदराबाद आहे, इंदोर आहे, गुवाहाटी. तर मुंबईचं जे ऑफिस आहे त्या अंतर्गत आपण अप्लाय करू शकतो आहे. बहुधा इथे तुम्हाला तुमचा जो जिल्हा आहे तिथे पण मिळून जातं, पण इथे बॅकएंडची जी टीम असते ती मुंबईला आहे, त्यामुळे तुम्हाला मुंबईला पाहिजे तर तुम्ही मुंबईला पण जाऊ शकता आहात. ओके, असं काही नाही की मुंबईला अप्लाय करताय तर मुंबईलाच राहायला पाहिजे. महाराष्ट्रामधनं भारतामधनं कुठूनही आहात तरी तुम्ही ही अप्रेंटिसशिप करू शकताय, हे लक्षात घ्या. ओके, त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं इथे कुठलीही तुमची एक्झाम होणार नाही आहे, त्यामुळे तुम्हाला इथे फक्त इंटरव्ह्यू द्यायचा. तो कधी होणार आहे, 30 एप्रिल 2024 होणार आहे. ही तारीख यांनीच दिली आहे, कारण की आता जे अप्रेंटिसशिपसाठी अप्लाय करताय तर जे अप्लाय करतील त्यांची जी अप्रेंटिसशिप असणार आहे त्याचा इंटरव्ह्यू 30 एप्रिल 2024 होणार आहे. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ नंतर बघत असाल तर तुम्हाला नंतरची सुद्धा तारीख मिळून जाईल, कारण की दर महिन्याला ही अप्रेंटिसशिप असते आणि दर महिन्याला ही इंटरव्ह्यूची डेट असते. त्यामुळे जी पण डेट तुम्हाला इथे दिसेल यावर क्लिक केल्यानंतर ती तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची. त्यानंतर तुम्हाला टाईम स्लॉट सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तुम्हाला कधी इंटरव्ह्यू द्यायचा आहे, सकाळी द्यायचा आहे म्हणजे 9:30 ते 11 त्याच्यानंतर 2 ते 4 4 ते 6 तुम्ही जर लवकर तिथे पोहोचणार असाल तर 9ला देऊ शकताय, किंवा तुम्हाला असं वाटतं की 2च्या आसपास मी देऊ शकतो तर तेव्हा देऊ शकताय, डिपेंड तुमच्यावर आहे. ओके, त्यानंतर हा जे इंटरव्ह्यू आहे हे ऑनलाईन असणार आहे. बघा इथे पण ऑनलाईन इंटरव्ह्यू लिहिलं आहे, इथे पण ऑनलाईन इंटरव्ह्यू लिहिलं आहे. त्यामुळे तुम्ही जर 30 एप्रिल ऐवजी दुसऱ्या कुठल्या दिवशी जर तुम्हाला ऑनलाईन इंटरव्ह्यू द्यायचा असेल तर देऊ शकताय. म्हणजे किती चांगली गोष्ट आहे की घर बसल्या आपण फॉर्म भरतोय मोबाईलवरून, कुठलीही एक्झाम नाही आहे, कुठलीही फी नाही आहे आणि ऑनलाईन इंटरव्ह्यू होतोय आणि ऑनलाईन इंटरव्ह्यू देऊन ICICI बँकेमध्ये आपण अप्रेंटिसशिप करतोय, त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. ओके, अल्टरनेटिव्ह डेट किंवा टाईम तुम्ही ते सिलेक्ट करू शकताय. म्हणजे समजा या दिवशी नाही झालं, काही प्रॉब्लेम आला तर दुसऱ्या दिवशी तुम्ही तो इंटरव्ह्यू देऊ शकताय ऑनलाईन. ओके, हॅव यू बीन इंटरव्ह्यू बाय ICICI बँक इन द लास्ट इयर, मागच्या वर्षामध्ये तुम्ही कधी इंटरव्ह्यू दिला आहे की ICICI बँकसोबत, तर नसेल तर नो करा. येस केलं असेल तर थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण की ऑलरेडी तुम्हाला जर इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन नाही केलेलं आहे तर मग यावर्षी पण करणं थोडं अवघड आहे, त्यामुळे इथे नो करायचं आहे. त्यानंतर आर यू करंटली वर्किंग ॲट ICICI बँक किंवा ICICI ग्रुपच्या कंपनीमध्ये तुम्ही काम करतायत, तर मॅक्झिमम लोकांचं नाहीच असणार आहे. त्याच्यानंतर तुमचं कोणी ब्लड रिलेटिव्ह ICICI बँकेमध्ये आहेत का, जसं की तुमची आई, वडील, भाऊ, बहीण, हजबंड, वाईफ, सन, डॉटर यापैकी जर कोणी ICICI बँकेमध्ये असेल तर यस करा, नसेल तर नो करा. याचा फायदा असा आहे, जर तुम्ही यस करताय तर त्यांना मिळत नाही, कारण की ऑलरेडी तुमचे जर रिलेटिव्ह आहे, त्यामुळे मग तुम्हाला मिळणं अवघड आहे. पण तुम्ही फ्रेशर्स आहे, कोणी तुमचं ओळखीचं नाही आहे, तर तुम्हाला इथे चांगलं आहे. त्यानंतर ही जी माहिती दिली आहे ती मी योग्य दिली आहे, तर आय कन्फर्म यावर क्लिक करून तुम्हाला सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण इथे अप्लाय करू शकतोय. अजून काही अडचण असेल तर तेव्हा फोन नंबर दिलाय, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. ICICIcareers@icicibank.com यावर सुद्धा मेल करू शकताय. त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ज्यांना ICICI बँकेसोबत एक्सपिरियन्स गेन करायचा आहे त्यांच्यासाठी ही अप्रेंटिसशिप खूप जबरदस्त असणार आहे. सर्टिफिकेट मिळणार आहे, दर महिन्याला 9,000 सॅलरी मिळणार आहे आणि कुठलीही एक्झाम नाही आहे, कुठलीही फी नाही आहे. त्यामुळे नक्की तुम्ही याचा फायदा घेतला पाहिजे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे आणि अशाच नवीन नवीन अपॉर्च्युनिटीजसाठी चॅनल सबस्क्राईब करा. जे गरजू आहेत त्यांच्यासोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.